आज आपण 11th मधला जो मॅथ्स 2 आहे त्यातला जो आपला चॅप्टर नंबर जो 9 आहे डिफरन्शिएशन, त्याचे सगळे फॉर्म्युले आज आपण बघतोय. हँड रिटन सगळे फॉर्म्युले कसे लक्षात ठेवायचे, कसं कसं काय काय करतोय किंवा कशा प्रकारे ते तयार झालेले आहेत हे जरी तुमच्या माइंडमध्ये बसले तरी तुम्हाला ते फॉर्म्युले जे आहेत ते लक्षात राहतील. तर चला बघूया कसे लक्षात ठेवतोय. मी बऱ्यापैकी कसे लक्षात ठेवतोय ते सांगणार आहे. तर चला, फर्स्ट जे आहे ते सम काही स्टँडर्ड फॉर्म्युले जे आहेत. फर्स्ट पासून बघा, फर्स्ट जो दिलेला आहे तुम्हाला फॉर्म्युला जो आहे इथे तो म्हटलाय डी बाय डी एक्स. डी बाय डी एक्स म्हणजे डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स असतं. जस्ट तुमच्या माइंडमध्ये राहू दे की असं काय लक्षात ठेवू नका डेरिव्हेटिव्ह, फक्त एवढंच माइंडमध्ये राहू दे. डेरिव्हेटिव्ह ऑफ के, के म्हणजे काय असतं कॉन्स्टंट. आता सध्या एवढंच लक्षात ठेवा, डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉन्स्टंट काय असतं 0 असतं. कॉन्स्टंट काय होते म्हणजे 5 आलं त्याचं डेरिव्हेटिव्ह काय असणार आहे 0. आता त्यानंतर आहे मी पुढे दिलेला एक्स, एक्सचं डेरिव्हेटिव्ह 1 असतं. जर त्याला समजा 2x आलं तर 2 असणार आहे, 3x आला तर 3 असणार आहे, 4x आला तर काय असणार आहे ते 4 असणार आहे. म्हणजे एक्सचा जो कोएफिशियंट असतो ते त्याचं काय असतं डेरिव्हेटिव्ह असतं. असं जरी लक्षात ठेवलं तरी चालेल. डी बाय डी एक्स ऑफ एक्स रेस टू एन आहे. तर काय करू शकता, वरची व्हॅल्यू पुढे घ्या, वरच्यातून एक कमी करा. कसं लक्षात ठेवायचं, एक्स रेस टू एनचं डेरिव्हेटिव्ह वरची व्हॅल्यू आहे ती पुढे घ्या म्हणजे एन पुढे येईल आणि वरच्यातून एक कमी म्हणजे एन मायनस 1 होणार आहे. हा पण जो चौथा फॉर्म्युला आहे, मी कधी असं लक्षात नाही ठेवत. मी ह्याला काय करतो माहिती आहे का, मी नेहमी असं काय करतो, याला वरती घेताना आपण कसं लक्षात ठेवतो एक्स रेस टू मायनस एन असतो. मग आता मी हाच फॉर्म्युला याच्यासाठी लक्षात ठेवतो, वरची टर्म पुढे घेतो. म्हणजे जर याचं जर मला डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करायचं तर मी कसं लक्षात ठेवतो, वरची टर्म पुढे म्हणजे मायनस एन आला आणि वरच्यातून एक कमी म्हणजे एक्स रेस टू मायनस एन मायनस 1. आणि मग हा तसाच तयार होणार आहे. मायनस एन तरी आहेच वरती आणि ही यांच्यातून जर दोघांच्यातून जर निगेटिव्ह जर बाहेर काढला तर निगेटिव्ह बाहेर आला आणि आतमध्ये कोण राहील मग इथे एन प्लस 1. निगेटिव्ह असेल पॉवरला तर ती व्हॅल्यू खाली येईल, तर एक्स रेस टू एन प्लस 1 असा पण येतो. मी हा कधी लक्षात ठेवत नाही असा, म्हणजे तो जो दिलेला आहे मी त्याच्यासाठी हीच कन्सेप्ट यूज करतो. जास्त काही फॉर्म्युले पाठ करायची गरज नाही, सगळेच फॉर्म्युले नाही पाठ करायचे. जर एकावरून जर दुसरे वगैरे तयार होत आहेत तर तेवढेच पाठ करा. चला नेक्स्ट, हा सुद्धा 1/x जो आहे ना तो सुद्धा तुमचा याच्यामध्येच बसतो किंवा याच्यामध्ये पण बसतो. आता याच्यामध्ये जरी बसवला तरी चालेल तो. ओके बघा, इथं एनच्या जागी तो सरळ सरळ 1 आहे, तरी जर तुम्ही पुट केला तरी चालेल. मात्र काय होतं की हा सारखा येतो 1/x, म्हणून हा सेपरेटली मी इथं लिहून ठेवलेला आहे. 1/xचं डेरिव्हेटिव्ह काय असतं मायनस 1/x² असणार आहे. रूट, आता रूट एक्स पण काय आहे याच्यामध्ये बसतोच ना, कारण की एक्स रेस टू 1/2. तर इथं तुम्ही 1/2 पुट करू शकता. हे येत आहेत खरं सारखे सारखे येणारे फॉर्म्युले आहेत, त्यामुळेच काय मी म्हणतोय इथे सरळ रूट एक्सचा तुम्हाला काय करायचं आहे फॉर्म्युला लक्षातच ठेवायचा. काय असतो 1/2 रूट. मी कसा म्हणतोय बघा, रूट एक्स म्हणत नाही, मी जस्ट म्हणतोय रूटचं डेरिव्हेटिव्ह. रूटचं डेरिव्हेटिव्ह काय असतं 1/2 रूट. असेच माइंड मध्ये ठेवा. हे बघा इथे 1/चा पण आहे ना, इथे वरचा येतो 1/चा डेरिव्हेटिव्ह मायनस 1/, जो काय असेल त्याचा स्क्वेअर. 1/चा डेरिव्हेटिव्ह काय असतं मायनस 1/, जे काय होतं त्याचा स्क्वेअर. असंच लक्षात ठेवा. रूटचं पण डेरिव्हेटिव्ह 1/2 रूट, आतमध्ये जे कोणी असेल त्याचा डेरिव्हेटिव्ह. इथं ए रेस टू एक्स आहे तर ए रेस टू एक्स लॉग ए. हा पण मी कसा लक्षात ठेवतो, ए रेस टू असेल तर ए रेस टू इंटू लॉग ए. ए ची जागा इथं कोण असेल तुमचा नंबर असेल काहीही असेल, हा तुमचा काय असणार आहे इथे पॉझिटिव्हच असणार आहे. कारण की लॉग ऑफ इथं ए आहे ना, तर तो ऑब्व्हियसली तुमचा काय आला पाहिजे पॉझिटिव्ह आला पाहिजे. त्यानंतर इथं काय असणार आहे ई रेस टू एक्स. ई रेस टू एक्सचं डेरिव्हेटिव्ह ई रेस टूचं असतं. ओके बघा, मी म्हणताना पण बघा इथं मी एक्स म्हणत नाहीये, ई रेस टूचं डेरिव्हेटिव्ह ई रेस टू. वरती तुमचं फंक्शन ऑफ एक्स काहीही असू दे, एक्स मध्ये काहीही असू दे, ते ऍज इट इज तुम्हाला इथं लिहायचं आहे. त्यानंतर लॉगचं डेरिव्हेटिव्ह बघा, लॉगचं डेरिव्हेटिव्ह मध्ये लॉगच्या समोर काही असू दे, मात्र मी असं म्हणत नाही की लॉग 2चं. लॉग 2चं डेरिव्हेटिव्ह जर बघायला गेला तर त्याचं डेरिव्हेटिव्ह तुमचं 0च येणार आहे, कारण की लॉग 2 कॉन्स्टंट आहे, याच्यामध्ये एक्स नाहीये कुठे. तर इथे काय असणे लक्षात घ्या, लॉगचं डेरिव्हेटिव्ह 1/, लॉगच्या समोर जी काय व्हॅल्यू असेल ती अपॉन मध्ये आपल्याला लिहायची. असंच माइंड मध्ये राहू दे. ओके, हे पहिले तुमचे 9 फॉर्म्युले बेसिक होते, सम काही स्टँडर्ड फॉर्म्युलेज आहेत. त्याच्याजवळ अजून याच्यामध्येच काही ट्रिग्नॉमेट्रीचे पण काही स्टँडर्ड फॉर्म्युले, तर तेही बघू आपण. बघा फर्स्ट आहे साइन. आता हे आपल्याला माहिती आहे साइन कॉस टॅन कोसेक सेक कॉट, तर तेही बघूया. साइनचं डेरिव्हेटिव्ह मी बघा, मी म्हणताना पण म्हणतोय साइनचं डेरिव्हेटिव्ह कॉस, कॉसचं डेरिव्हेटिव्ह मायनस साइन. हे साइनच्या समोर काहीही असू दे, साइनच्या समोर जे काय असेल ते कॉसच्या समोर असणार आहे. साइनचं डेरिव्हेटिव्ह कॉस, कॉसचं मायनस साइन, टॅनचं सेक स्क्वेअर, कोसेकचं मायनस कोसेक इंटू कॉट, सेकचं सेक इंटू टॅन आणि कॉटचं काय असतं मायनस कोसेक स्क्वेअर. मी कुठेही एक्सचा विचार नाही म्हणजे उच्चार नाही करत, मी तिथे कुठेही तुम्हाला एक्स म्हणत नाहीये. साइन पुढे तुमचं 3x आलं तर ते जसं आहे तसं लिहायचं. अजून तुम्हाला त्याच्यामध्ये काही ना काही ऍड करायचं आहे, मात्र ही व्हॅल्यू तुमची असेल नाही इथली काय असेल ती,
ती तुमची जशी आहे तशी इथं आली पाहिजे, मात्र ती एक्स मधलीच काहीतरी पाहिजे. कॉन्स्टंट आलं तर त्याचं ऑब्व्हियसली आन्सर 0 असतं, हे आपल्याला माहितीच आहे. चला नेक्स्ट आपण जाऊ. इथे समजले सर्वांना, हे कशा लक्षात ठेवायचे बघा. कॉस एक्स मायनस साईनचा डेरिव्हेटिव्ह कॉस, कॉसचं मायनस साईन, टॅनचं सेक स्क्वेअर, कोसेकचं मायनस कोसेक इंटू कॉट, सेकचं सेक इंटू टॅन, कॉटचं मायनस कोसेक स्क्वेअर. झोपेत जरी विचारलं तरी हे फॉर्म्युले पाठ झाले पाहिजेत. आता जसे तुमचे ट्रिग्नॉमेट्रीचे आहेत तसेच त्याचा इनव्हर्स ट्रिग्नॉमेट्री पण आपल्याला एक जो पार्ट आहे जो आपल्याला 12th मध्ये बघायचा आहे, तर त्याचीही आपल्याला काही डेरिव्हेटिव्ह लक्षात ठेवायचे. तर चला बघूया. ओके, आता हे लक्षात ठेवताना ना मी इथं तुम्हाला सांगेन सुद्धा की बघा, हे असे जायचे रे, इथून जायचे आणि परत येताना असे लक्षात ठेवत जायचे. ओके, यू लक्षात ठेवत चला. आता हे यू मी असं का सांगतोय तर बघा, साइन इनव्हर्सचं डेरिव्हेटिव्ह काय, 1/√मध्ये 1 मायनस एक्स स्क्वेअर. ह्याचं डेरिव्हेटिव्ह आहे काय असतं, 1/√मध्ये 1 मायनस एक्स स्क्वेअर. जे साईनचं असतं ना रे, कॉसचं पण तेच असतं, फक्त एक्स्ट्रा कोण येतो इथं, निगेटिव्ह असतो. एवढंच माइंडमध्ये राहू दे. बघा मी काय सांगितलं, जे साईनचं होतं त्याला काय करा, फक्त मायनस द्या साईन. त्यानंतर आता मी कुठे, टॅन इनव्हर्सला. टॅन इनव्हर्सचं डेरिव्हेटिव्ह काय असतं, 1/1 प्लस एक्स स्क्वेअर. फक्त याला मायनस दिलं ना रे, कॉट इनव्हर्सचा तयार होतो. म्हणून मी बघा जाताना पण मी इथं सांगितलेलं असं जायचं. साईनचं असं म्हणजे साइन इनव्हर्सचं जे आहे तिथंच कॉस इनव्हर्स येणार, फक्त मायनस साईन द्या. टॅन इनव्हर्सचं काय असतं, 1/1 प्लस एक्स स्क्वेअर. तर कॉट इनव्हर्सचं काय असणार आहे, -1/1 प्लस एक्स स्क्वेअर. त्यानंतर वरती चला, सेक इनव्हर्सचं जे असेल ते कोसेक इनव्हर्सला जाताना मायनस साईन असणार आहे. सेक इनव्हर्सचं काय असतं, 1/x √x स्क्वेअर मायनस 1. आता हे पण एक आहे की हे रूट मधली व्हॅल्यू कोणती आहे, किंवा इथे पण बघा हे 1 मायनस एक्स स्क्वेअर. तुमच्या माइंडमध्ये ह्या गोष्टी कशा येतात. आता मी बऱ्यापैकी एक लक्षात ठेवलेलं आहे, ते रूटमध्ये 1 मायनस एक्स स्क्वेअर येतो कुठून. तर हे पुटिंग वगैरे खूप ठिकाणी चालतात. साईनची व्हॅल्यू पुट करणे किंवा कॉस्टची व्हॅल्यू पुट करणे हे खूप चालतात. मग साईनची व्हॅल्यू किंवा कॉस्टची व्हॅल्यू पुट करताना इथे एक्स्ट्रा जागी साइन थिटा पुट केला जातो, कारण की ते 1 मायनस साइन स्क्वेअर असतो. म्हणून असतो ते 1 मायनस साइन स्क्वेअर. ही व्हॅल्यू खूप ठिकाणी असते, एक्स्ट्रा जागी पुट करणे. जर या टाईपचं दिसलं तर साइन पुट करणे. म्हणून मी हे लक्षात असं ठेवलंय, 1 मायनस एक्स स्क्वेअर आला जातो, साइन असतो. इथे जो आहे तो तुमचा सेक स्क्वेअर एक्स मायनस 1 आहे. इथे सेक स्क्वेअर एक्स मायनस 1 ही टॅनची व्हॅल्यू आहे. मी तिथून ते लक्षात ठेवलेलं आहे. ते हळूहळू जेवढे तुम्ही एक कनेक्टिव्हिटी करता आली पाहिजे. कधीही लक्षात घ्या, फॉर्म्युले तुम्ही पाठ करताय तर दुसऱ्या चॅप्टर्स मध्ये पण हे कुठे ना कुठे आलेलं आहे. हे पण एक तुम्हाला समजलं पाहिजे. आता फॉर एक्झाम्पल तो आपला पहिला जो डेरिव्हेटिव्ह होतो तो पण मी जरा घेतो रे. dy/dx पुढला होता तो x⁻n जो होता. हे तर काय होतं तुमच्याकडे n x⁻n-1. आणि सेम हाच फॉर्म्युला तुम्हाला अजून एकामध्ये आहे, लिमिट मध्ये पण झाला होता. कुठला लिमिट आहे, x → a. कोणता होता आपला, x⁻n-a⁻n/x-a. बघा इथे सुद्धा तो फॉर्म्युला झाला होता, आणि इथं a⁻n सेम याच टाइप मध्ये दिलं होतं. वरची व्हॅल्यू पुढे घ्या, वरच्या तुम्ही कमी करा, म्हणजे n a⁻n-1. हे तुम्हाला असे कनेक्टिव्हिटी करता आले पाहिजे फॉर्म्युले. जस्ट तुम्ही फॉर्म्युले नुसते पाठ करत गेला नाही, ते दुसऱ्या दिवशी विसरणार. लक्षात ठेवायला शिका, अरे हा याच्यासारखा आहे, हा याच्यासारखा आहे, आणि तुम्ही कनेक्टिव्हिटी करा. तुम्ही तुमच्या टाईपचे असे फॉर्म्युले आता बनवा. आपण म्हणजे बऱ्यापैकी मला वाटतं अजून एक कुठे बनवला होता, स्ट्रेट लाईन मधला. आपण स्ट्रेट लाईन मध्ये मी अजून एक 2 पॉईंटचा पण आपण तसा बनवला होता, आठवतं का बघा. y2-y1/x2-x1 m ची व्हॅल्यू जस्ट पुट केले होते. हे सगळीकडे मी फॉर्म्युले बनवताना ना ते नेहमी कुठे ना कुठे कनेक्टिव्हिटी होत असतात. त्यामुळे सगळे फॉर्म्युले मी सगळे लिहिलेत. स्वतः तुम्ही हँड रिटन लिहा रे. जोपर्यंत तुम्ही स्वतःहून हँड रिटन कुठल्या तरी टेक्स्टबुक मधलं किंवा कुणीतरी लिहिलेत म्हणून तुम्ही लिहिताय असं नको. म्हणजे आपल्या कुठल्या तरी टेक्स्टबुक मध्ये आहेत, टेक्स्टबुक मधले मी फॉर्म्युले नाही, मी मला जसे वाटतायत ना मी तसे लिहितोय. त्यामुळे मी असं म्हणत नाही की मी जसे देतोय तसेच लिहा. तुम्हाला पण कुठे ना कुठे जर अशी कनेक्टिव्हिटीची जर आयडिया येत असेल तर तुम्ही तुमच्याप्रमाणे लिहा. ठीक आहे. चला नेक्स्ट जातो मी. इथं कोणता येतो आपला 22. हा 22 जो आहे ना तो जरासा वेगळा आहे. आपण डायरेक्ट यूज नाही करू शकत. आपल्या स्टेट बोर्डसाठी आपण सहसा डायरेक्ट यूज नाही करू शकत. मात्र तुमच्यासाठी हा सीईटी साठी ऑप्शन आहे, किंवा JEE साठी हा तुमच्याकडे ऑप्शन आहे. ओके, तर याचाही तुम्हाला फॉर्म्युला माहिती पाहिजे. x⁻x चं डेरिव्हेटिव्ह काय असतं, x⁻x इन ब्रॅकेट 1 प्लस लॉग एक्स. आपल्याला याचं डेरिव्हेशन आहे, किंवा हा सम तुम्हाला डायरेक्ट पेपरला विचारला जाऊ शकतो 1 और 2 मार्क्ससाठी. x⁻x चं डेरिव्हेटिव्ह कसं फाइंड आउट करायचं आहे, तर ते फाइंड आउट करायचं एक मेथड आहे फाइंड आउट करण्यासाठी. मात्र हे सीईटी किंवा JEE ला सारखा यूज होतो. त्यामुळे याचं पण एक तुम्हाला डेरिव्हेटिव्ह माहितीच पाहिजे. ओके, चला नेक्स्ट जाऊ आपण नेक्स्ट फॉर्म्युलाकडे. ओके, मला वाटतं आता सगळे तुमचे कुठले चालू होतील, अल्जेब्रा वगैरे असतील, बरोबर आहेत ना.
अल्जेब्रा ऑफ डेरिव्हेटिव्ह. म्हणजे जर आता डेरिव्हेटिव्ह चालू केलेत आणि दोन फंक्शन्स आहेत, आता इथं आपण एक कॉन्स्टंट आणि यू घेतोय. यू म्हणजे काय असणार, इथं एक्स मध्ये असणार आहे. आता फॉर एक्झाम्पल मी इथं लिहितोय का, तसं व्हेरीफाय करा. यामध्ये टू कॉन्स्टंट आहे, केच्या जागी कोण आलं 2 आणि यू च्या जागी कोण आलं एक्स. एक्स येऊ दे, एक्स स्क्वेअर येऊ दे, किंवा अजून काही साइन एक्स आलं. इथे समजा कोणाला ह्या एक्सच्या जागी पण मी असं लिहितो साइन एक्स. तर हे सॉल्व्ह कसं करायचं, तर अशा वेळी काय सांगितलंय, के जो कॉन्स्टंट जो आहे तो बाहेर घ्या. म्हणजे यातून 2 बाहेर येईल, 2 बाहेर आला आणि त्यानंतर कोणाचा डेरिव्हेटिव्ह असणार आहे, डी बाय डी एक्स ऑफ कोण असणार आहे, यू. यू म्हणजे कोण आहे ते साइन एक्स. तर लक्षात घ्या, कॉन्स्टंटचं डेरिव्हेटिव्ह आपल्याला माहिती आहे. बघा मी असं पण लिहितोय, डी बाय डी एक्स ऑफ जर कॉन्स्टंट, कॉन्स्टंट म्हणजे कोण होतं, इथं समजा 2 असेल ओनली, तर त्याचं डेरिव्हेटिव्ह 0 येतं. मात्र इथे कॉन्स्टंट हा बाहेर येतो. कॉन्स्टंट इंटू जर फंक्शन ऑफ एक्स आहे तर त्यावेळी कॉन्स्टंट बाहेर काढायचा. हे माइंडमध्ये राहू दे. ओके. आणि ओनली जर कॉन्स्टंट असेल, ओनली कॉन्स्टंट आहे, तर त्याचं डेरिव्हेटिव्ह काय असते, ते 0 असतो. म्हणजे इथं मी 2 बाहेर काढला आणि याचं काय असेल ते आपण डेरिव्हेटिव्ह घेऊ शकतो. म्हणजे 2 साइनचं डेरिव्हेटिव्ह काय असतं, कॉस, आणि ॲज इट इज एक्स असणार आहे. असं तुम्ही माइंडमध्ये ठेवू शकता. पहिला झाला. सेकंड, प्लस असेल मायनस असेल. आता दोन फंक्शन्स आहेत, डी बाय डी एक्स ऑफ, समजा मी इथं लिहितो एक्स प्लस साइन एक्स असं लिहिलं. बघा प्लस असू दे किंवा मायनस साठी आहे तो फॉर्म्युला. तर हे डी बाय डी एक्स आहे ना, ते आतमध्ये दोघांनाही वाटून टाका. डी बाय डी एक्स काय करायचं, आतमध्ये दोघांनाही वाटून टाकायचं. म्हणजे काय येणार इथे, डी बाय डी एक्स ऑफ एक्स असेल प्लस डी बाय डी एक्स ऑफ कोण असणार आहे, इथे तुमच्याकडे साइन एक्स असणार आहे. असं लक्षात ठेवा. म्हणजे काय लिहितं, डी बाय डी एक्स ऑफ एक्स, एक्सचं डेरिव्हेटिव्ह मगाशीच बघितलं आपण 1, प्लस साइनचं डेरिव्हेटिव्ह काय असतं रे, कॉस एक्स. असं लक्षात ठेवा. आता मल्टिप्लिकेशन तिसरा बघा, हा प्लस साठी पण आणि मायनस साठी पण आहे. काय म्हणजे पहिलं होतं कॉन्स्टंटने मल्टिप्लाय, सेकंड आहे प्लस आणि मायनस असेल दोन फंक्शनच्या मध्ये. तिसरा जो आहे तो यू इंटू व्ही मल्टिप्लिकेशन असेल तर त्याच्यासाठी बघूया. बघा आता मल्टिप्लिकेशन असेल तर कसं लक्षात ठेवतोय, आधी तो मी सांगतो फॉर्म्युला. मी लिहितो सुद्धा, बघा लिहिताना पण मी इथं लिहितोय व्यवस्थित, डी बाय डी एक्स ऑफ यू व्ही. आता मी हा फॉर्म्युला कसा लिहितोय ते बघा. मराठीत पाहिलं असेल तर मराठीत लिहा, म्हणजे लिहिताना मराठीमध्ये लिहू शकत नाही, पण इंग्लिशमध्येच लिहिणार आहे. मात्र मराठीमध्ये लक्षात ठेवा. बघा पहिला आहे तसंच दुसऱ्याचं डेरिव्हेटिव्ह, पहिला आहे तसंच म्हणजे कोण, यू. दुसऱ्याचं डेरिव्हेटिव्ह म्हणजे डी बाय डी एक्स ऑफ कोणाला इथे व्ही असणार आहे, प्लस दुसरं आहे तसं म्हणजे व्ही आहे तसंच पहिल्याचं डेरिव्हेटिव्ह म्हणजे डी बाय डी एक्स ऑफ यू. पहिला आहे असं दुसऱ्याचं डेरिव्हेटिव्ह प्लस दुसरं आहे तसं पहिल्याचं डेरिव्हेटिव्ह. किंवा इंग्लिशमध्ये पाहिलं असेल तर फर्स्ट ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड प्लस सेकंड ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट. बघा फर्स्ट ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड प्लस सेकंड ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट. असं पण तुम्ही इथे लक्षात ठेवू शकताय. ओके. हा झाला तुमचा मल्टिप्लिकेशन. म्हणजे आता मल्टिप्लिकेशन मध्ये पण समजा असलं कधी डी बाय डी एक्स ऑफ मी लिहितो तिथं एक्स इंटू साइन एक्स, समजण्यासाठी मी हे एकच सम यूज करतोय नेहमी. तर बघा पहिलं कोण एक्स, त्यानंतर डी बाय डी एक्स ऑफ कोण येणार इथे, डी बाय डी एक्स ऑफ साइन एक्स येईल, प्लस सेकंड ॲज इट इज म्हणजे कोण, साइन एक्स ॲज इट इज, आणि कोण येणार इथं डी बाय डी एक्स ऑफ कोणाचा येणार आहे इथे यू. यू म्हणजे कोण होता, आपला पहिला होता ना, म्हणजे एक्स आहे. असं लक्षात आणि सॉल्व्ह करा. एक्सला काही नाही सुरुवातीला, तर एक्स ॲज इट इज, साइनचं डेरिव्हेटिव्ह आलं इथे कॉस एक्स प्लस साइन एक्स ॲज इट इज, आणि इथं एक्सचं डेरिव्हेटिव्ह किती असणार आहे 1 इंटू 1 आहे हा साइन एक्स, म्हणजे ओनली साइन एक्स येईल इथे. असं सॉल्व्ह करायचं. ओके. तिघ जण असेल, तिघ जण यू व्ही डब्ल्यू, तर सेम कन्सेप्ट, दोघे जण आहेत असं ठेवा, तिसऱ्याचं डेरिव्हेटिव्ह राहिलेल्याचं डेरिव्हेटिव्ह असं चालू करा. बघा यू व्ही डब्ल्यू आहेत ना, डी बाय डी एक्स ऑफ यू व्ही डब्ल्यू, आणि यू व्ही डब्ल्यू तुम्हाला 11वी मध्येच भेटणार, 12वी मध्ये तिघ जण नाहीत भेटत. तिघ जण कुठे येत असेल तर आपण तिथे ऍडजस्टमेंट वेगळ्या यूज करतोय. तर बघा यू व्ही डब्ल्यू, तर कसं लक्षात ठेवायचं, चला पहिले दोघे जण मी आहे तसंच ठेवतोय, तिसऱ्याचं डेरिव्हेटिव्ह. ओके. प्लस पहिला आणि तिसरा आहे तसं ठेवतो. बघा आता शेवटचं मी डेरिव्हेटिव्ह घेतलं, आता मधल्याचं डेरिव्हेटिव्ह घेतो, म्हणजे पहिला आणि शेवटचा ॲज इट इज, तर यू इंटू डब्ल्यू आलं, तर डी बाय डी एक्स ऑफ कोण असणार येतं मधला कोण आहे तर व्ही, प्लस आता कोण झालं, हा झाला आता याचं डेरिव्हेटिव्ह आहे, तर व्ही डब्ल्यू ॲज इट इज असणार आहे, तर इथं कोणाला व्ही डब्ल्यू आणि डी बाय डी एक्स ऑफ कोण असणार आहे इथं यू असणार आहे. अशा लक्षात ठेवा. क्लिअर झालं. तिघ जण घ्या, तिघांचं सॉल्व्ह करा. आता मी इथे एक्झाम्पल घेत नाही, आपण सम सॉल्व्ह करतानाच बघू. चला आता यातला जो इम्पॉर्टंट आहे जो नंबर 4 डिव्हिजनचा. तर डिव्हिजनचा असतो काय, तर डी बाय डी एक्स ऑफ यू बाय व्ही, हा पण मी सांगतो.
दोन्ही मराठीमध्ये पण आपण बघू आणि इंग्लिशमध्ये पण बघू. पहिला मराठीत सांगतो, मराठीत लगेच कळतं आपल्याला, समजतं, म्हणून मी तुम्हाला सगळं मराठीतच सांगतोय. बघा कसं लक्षात ठेवायचं. इथं आहे डिव्हिजन पण आहे, किंवा आपण नंतर देऊ. चला कसं लक्षात ठेवायचं बघा. खालचं आहे तसं, खालच्यापासून सुरुवात करा. बघा मी कसं लक्षात ठेवतोय. खालचं आहे तसं म्हणजे कोण, व्ही. खालचं आहे तसं वरच्याचं डेरिव्हेटिव्ह डी बाय डी एक्स ऑफ यू, मायनस वरचं आहे तसं म्हणजे कोण, यू. खालच्याचं डेरिव्हेटिव्ह डी बाय डी एक्स ऑफ कोण असणार आहे, ते व्ही आला, आणि डिवाइड बाय काय असणार इथं, खालच्याचा स्क्वेअर. बघा मी परत सांगतो. खालचं आहे तसं वरच्याचं डेरिव्हेटिव्ह, मायनस वरचं आहे तसं खालच्याचं डेरिव्हेटिव्ह, डिवाइड बाय खालच्याचा स्क्वेअर. ओके. पाहिजे असेल तर तुम्ही कशामध्ये लक्षात ठेवू शकता, इंग्लिश मध्ये लक्षात ठेवू शकता. डिनॉमिनेटर ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ न्यूमरेटर, मायनस न्यूमरेटर ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ डिनॉमिनेटर होल डिवाइडेड बाय स्क्वेअर ऑफ डिनॉमिनेटर. डिनॉमिनेटर ॲज इट इज स्टार्टिंग फ्रॉम डिनॉमिनेटर पासून स्टार्ट करा. डिनॉमिनेटर ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ न्यूमरेटर, मायनस न्यूमरेटर ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ डिनॉमिनेटर होल डिवाइडेड बाय स्क्वेअर ऑफ डिनॉमिनेटर. ओके. चला, तर हे झाले तुमचे अल्जेब्रा, म्हणजे ऍडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन असेल तर ते सगळे आपण इथे फॉर्म्युले बघितलेले आहेत. चला याच्या पुढेही जाऊ आपण. ओके. आता एक आहे आपल्याकडे इथे एक एल हॉस्पिटल, काही एल हॉस्पिटल म्हणतात. तर हा एक रूल आहे, नेमका कशासाठी आहे तेही सांगतो. आपण लास्ट मला वाटतं लिमिट बघितलाय, कंटिन्युटी बघितलीत, फॉर्म्युले सगळे. तर त्याच्यामध्ये लिमिट जर फाइंड आउट करायचा असेल तर सगळ्यात इझी जो आहे आपला डेरिव्हेटिव्हने होतो. आणि तो कधी असतो, ज्यावेळी आपण लिमिटमध्ये, फॉर एक्झाम्पल मी इथे एक सम घेतो, असं एक असेल सम, लिमिट ॲज एक्स टेन्स टू, समजा इथं मी घेतो 2x⁵ मायनस 2⁵ आहे, आणि आपण काय आलं इथं x-2 आलं. हे जर सॉल्व्ह करायचं असेल तर एकतर आपल्याकडे फॉर्म्युला आहे, त्याने तर लगेच होतच. फॉर्म्युला ज्याला माहिती नाही ते काय करत बसणार, याचे फॅक्टर्स वगैरे पाडत बसणार. तर फॅक्टर पाडायला पण इथं काय कमी नाही, त्याचे खूप फॅक्टर्स, म्हणजे त्रास होईल याचे फॅक्टर्स पाडायला गेल्यानंतर. त्यामुळं फॅक्टर पाडण्यापेक्षा, किंवा जर फॉर्म्युला माहिती आहे तर देन ओके, इथं हे सोपं सम आहे म्हणून म्हणतोय मी, इथं काही प्रॉब्लेम नाही. तर दुसरा ऑप्शन आहे, इथं 0/0 फॉर्म येतो की इन्फिनिटी बाय इन्फिनिटी. आता इथं मी जर व्हॅल्यू जर डायरेक्ट पुट केली, 0/0 फॉर्म येतो, तर अशा वेळी घेतलं जातं त्यांचं डेरिव्हेटिव्ह. ओके. यांचं काय घेतलं जातं इथं, डेरिव्हेटिव्ह. 0/0 बघा इथं मी फॉर्म सांगतोय, 0/0 फॉर्म किंवा इन्फिनिटी बाय इन्फिनिटी फॉर्म आला तर सांगतोय, तर आणि तरच. तर बघा यांचं मला इथं काय करायचं आहे, डेरिव्हेटिव्ह लिहायचं आहे. मी इथं सांगितलेलं आहे. तर त्यांचे डेरिव्हेटिव्ह, डॅश म्हणजे कोण असतो आपल्या इथं, डेरिव्हेटिव्ह f'(x) अपॉन g'(x). तर त्यांचं डेरिव्हेटिव्ह, तर डेरिव्हेटिव्ह घ्या, x⁵ 5x⁴ मायनस हा 2⁵ म्हणजे हा कॉन्स्टंट आहे, तर त्याचा 0 होईल, तर लिहितच नाही मी आता. डिवाइडला पण जाऊ, एक्सचं डेरिव्हेटिव्ह. तर बघा 5 राहिला, x⁴ राहिला. डायरेक्ट व्हॅल्यू पुट करा, कारण डिनॉमिनेटर तर 0 होत नाहीये. डायरेक्ट व्हॅल्यू पुट करा, आन्सर येतं, म्हणजे 5 × 2⁴. 2⁴ किती आली, 16. तर किती आले, 16×5 = 80. जर फॉर्म्युला म्हणजे तुमचा इतर लिमिटचा पण फॉर्म्युला इझी आहे, काही प्रॉब्लेम नव्हतं. मात्र जर एखादं मोठं सम आहे, मात्र ते तुम्हाला 0/0 किंवा इन्फिनिटी बाय इन्फिनिटीच्या फॉर्ममध्ये भेटत असेल, सगळ्यात बेस्ट वे हाच आहे. त्याला म्हणतात कोणता, एल हॉस्पिटल. आणि काही वेळा काय होतं की इथे पण तुम्हाला 0/0चा फॉर्म भेटला, इथं पण तुम्हाला काय भेटला, 0/0चा फॉर्म भेटला, तर अजून एकदा डेरिव्हेटिव्ह घ्या. म्हणजे इथं जर मला 0/0चाच फॉर्म भेटला असता तर मी अजून एकदा डेरिव्हेटिव्ह घेतला असता. जोपर्यंत तुम्हाला प्रॉपर आन्सर भेटत नाही तोपर्यंत डेरिव्हेटिव्ह घेत जाऊ शकता. ठीक आहे. चला नेक्स्ट आहे आपल्याकडे इथं मेन, म्हणजे आपण सगळं बघतोय फॉर्म्युले, मात्र डेरिव्हेटिव्हची जी कन्सेप्ट आहे ती कुठून येते रे, मेन म्हणजे लिमिट वरूनच येते. तर डेरिव्हेटिव्ह बाय मेथड ऑफ फर्स्ट प्रिन्सिपल. तर डेरिव्हेटिव्हची जी मेथडच आहे सॉल्व्ह करण्याची, ती कशाने आहे, या फॉर्म्युल्याने. प्रॉपर जे आपण सगळं डेरिव्हेटिव्ह वगैरे फाइंड आउट करतोय, किंवा प्रॉपर डेरिव्हेटिव्ह एक्झिस्ट कधी असतं ते तुम्हाला याच्यावरूनच समजणार आहे. तर बघा f'(x) चा एक फॉर्म्युला आहे, लिमिट ॲज h⁻⁴ f(x + h - f(x) अपॉन h असणार आहे. हा फॉर्म्युला एक आहे, याच्यामध्ये काय असेल ते व्हॅल्यू पुट करा, आणि मग पुढे काय असेल ते आपल्याला इथे सॉल्व्ह करत जायचं आहे. ओके. हा आपला एक तुम्ही डेफिनेशन म्हणू शकताय कोणाची, आपली इथे डिफरन्शिएशनची, तुम्ही इथं डेफिनेशन सुद्धा म्हणू शकता. चला नेक्स्ट जाऊ आपण. इथे एक्झिस्ट कधी असतं ते पण आपल्याला इथे एक बघावं लागेल. येस, f(x) इज डिफरन्शिएबल, म्हणजे त्याचा f(x) जो आहे तो डेरिव्हेटिव्ह त्याचं निघतं कधी, जर लेफ्ट हँड डेरिव्हेटिव्ह ऑफ f(x) इज इक्वल टू राईट हँड डेरिव्हेटिव्ह ऑफ f(x).
ओके, लेफ्ट हँड डेरिव्हेटिव्ह इज इक्वल टू काय झालं पाहिजे इथे, राईट हँड डेरिव्हेटिव्ह. तर आणि तरच त्याचं काय असणार आहे, तर डेरिव्हेटिव्ह निघणार आहे. हे आपण प्रॉपर सम आल्यानंतर एकदा बघणारच आहे. आणि एफ ऑफ एक्स इज नॉट डिफरन्शिएबल इफ ऑब्वियस तर दोन व्हॅल्यू इक्वल नसेल तर, हे तर आपल्याला माहितीच आहे. अजून एक मी इथे एक सांगितलेलं आहे, एव्हरी डिफरन्शिएबल फंक्शन इज कंटिन्युअस, आणि ते डायग्राम पण सांगितलेले आहे बघा रे. इथं मी एक ए सेट घेतलेला आहे जो कंटिन्युअस आहे, तर बाहेरचा कुठला असणार आहे, ए डॅश, तो डिसकंटिन्युअस ऑब्विसली असणार. आणि कंटिन्युअस मधलाच एक छोटासा पार्ट असणार तो डिफरन्शिएबल. मग डिफरन्शिएबल आतमध्ये आहे, तर हे डिफरन्शियल यातला कोणीही असू दे तो ऑलवेज काय असणार आहे रे इथे, कंटिन्युअस असणार आहे. समजतं, म्हणजे एव्हरी डिफरन्शिएबल फंक्शन इज कोण असणार आहे इथे, कंटिन्युअस. मात्र कॉन्व्हर्स नीड नॉट बी प्रूव्ह, म्हणजे मी असं नाही म्हणू शकत की एव्हरी कंटिन्युअस फंक्शन इज डिफरन्शिएबल, असं मी म्हणू शकत नाही. मात्र एवढंच आहे माझ्याकडे इथं, एव्हरी डिफरन्शिएबल फंक्शन इज कंटिन्युअस. आणि आपण त्याचं स्टँडर्ड एक्झाम्पल बघणार आहे इथे, मॉड एक्स. ओके, मॉड एक्स एक आपण बघणार आहे, प्रॉपर सम आहे तुमचं. हे जे आहे याचा ग्राफ तुम्हाला कंटिन्युअस भेटतो, मात्र ह्याचं काय भेटत नाही आपल्याला, डेरिव्हेटिव्ह भेटत नाही एक्स इज इक्वल टू 0च्या ठिकाणी. मग ते का भेटत नाही ते आपण सम सॉल्व्ह करताना आपण बघू. ओके, चला नेक्स्ट आहे आपल्याकडे, कोणते अजून आहेत का फॉर्म्युले राहिलेत, हा एक राहिलेला आहे कंटिन्युटी वगैरे चेक करण्यासाठी. इथं मी दिलेलं पण आहे एक कंडिशन, ती बघा. टू चेक डिफरन्शिएशन अँड कंटिन्युटी ऑफ ए फंक्शन, इथे मी सांगितलेलं आहे बघा. फर्स्ट चेक डिफरन्शिएशन. कधी पण पहिल्यांदा काय करायचं, एखादं फंक्शन डिफरन्शिएबल आहे किंवा कंटिन्युटी तुम्हाला विचारलं असेल तर पहिल्यांदा नेहमी डिफरन्शिएबल चेक करायचं. का, कारण की एव्हरी डिफरन्शिएबल फंक्शन इज काय असतं, कंटिन्युअस. म्हणजे जर ते डिफरन्शिएबल झालं तर कंटिन्युअस चेक करायची गरज नाही, कारण ते ऑलरेडी तुमचं काय असणार आहे, कंटिन्युअस असणार आहे. बघा इथं मी लिहिलेलं पण आहे, इफ इट इज डिफरन्शिएबल देन इट इज कंटिन्युअस. हे डबल झालं, देन इट इज कंटिन्युअस असणार आहे. अँड काय म्हटलंय, काउंट नीड नॉट बी चेक, येस कंटिन्युटी, काउंट नाही सॉरी, कंटिन्युटी नीड नॉट बी चेक म्हटलंय. इथं तुम्हाला डिफरन्शिएबल असेल तर ऑब्विसली काय असणार आहे, कंटिन्युटी परत चेक करायची गरज नाही. आणि दुसरं, इफ इट इज नॉट डिफरन्शिएबल, म्हणजे एखादं फंक्शन जर काय असेल, डिफरन्शिएबल नसेल, मात्र तुम्हाला तिथं काय चेक करायचे आहे, मग कंटिन्युटी चेक करावं लागेल. कारण की डिफरन्शिएबल मी सांगितलं आताच दाखवली होती, तुमचा डिफरन्शिएबल कशामधला पार्ट असतो रे, कंटिन्युटी मधलाच एक छोटासा पार्ट आहे तो डिफरन्शिएबल, इथला पार्ट. मग इथं जर एखादं फंक्शन असेल, समजा मी घेतोय मॉड एक्स, मॉड एक्स हे ह्याच्यामध्ये डिफरन्शिएबल नाहीये तर ते बाहेर असणार आहे. तर ह्याचा तुम्हाला काय करावं लागेल रे, कंटिन्युटी तुम्हाला चेक करावी लागेल. डिफरन्शिएबल नाही आहे तर मात्र तुम्हाला त्यावेळी कंटिन्युटी चेक करायची. क्लिअर झाले. तर हा काय होता आपला त्यातला एक लास्ट फॉर्म्युला होता. तर हे व्यवस्थित फॉर्म्युले तुम्ही चेक करत चला. कुठेही बघा तुम्हाला फॉर्म्युल्यामध्ये कुठेही त्रास होता कामा नये. सगळे व्यवस्थित फॉर्म्युले बघा, कुठेही तुम्हाला असे पाठ करायचे नाहीत. मी परत सांगतो, लक्षात ठेवायला शिका कॉन्सेप्ट. मी मगाशी पण सांगितले, तुम्ही फॉर्म्युले एकमेकाला जोडत चला तर सगळे तुमचे काय असतील ते फॉर्म्युले काय होतील, क्लिअर होत जातील. आणि एकदा फॉर्म्युले झाले ना रे, तुम्ही सम कसे एवढ्या मारत सॉल्व्ह करा. ओके, ठीक आहे. तर आज आपण इथेच थांबू. थँक्यू.